नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची आलेली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी. सरकारने या ठिकाणी एक मोठी घोषणा, मोठा निर्णय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान या ठिकाणी यांनी घेतलेला आहे. त्या संदर्भातील महत्त्वाची बातमी, महत्त्वाची घडामोड आपण बघणार आहोत. शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर माझा शेतकरी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून जसं लाईकन म्हणजे घंटा सांगा, जेणेकरून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते. चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करतो. करू शकता. सरकार 12 रुपयांनी करणार कांदा खरेदी, मंत्री शिवराजसिंह चौहान. राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी गेल्या वर्षभरापासून आर्थिक कोंडीत सापडला आहे. उत्पादन खर्चही निघत नसल्याने ते हवालदिल आहेत. या परिस्थितीत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार नाफेडच्या माध्यमातून 12 रुपये 35 पैसे प्रति किलो या दराने कांद्याची खरेदी करणार आहे, अशी घोषणा केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सातारा येथे केली आहे. सैनिक स्कूलच्या मैदानात पंतप्रधान आवास योजनेच्या लाभार्थ्यांचा मेळावा व महाआवास अभियानाच्या राज्यस्तरीय पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम चौहान व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. त्यावेळी मंत्री चौहान बोलत होते की केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या या घोषणेनंतर मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की गेल्या काही दिवसात कांद्याला बाजारात 1 रुपया एवढा नीचांकी भाव मिळत असल्याने हताश झालेला शेतकरी कांदा फेकून देण्याच्या मनस्थितीत होते. कांदा हे नाशवंत पीक असल्याने आणि टिकवण क्षमता कमी असल्याने खरेदी, साठवणूक आणि या ठिकाणी पुन्हा बाजारात आणणे हे मोठे आव्हानात्मक काम आहे. हे गंभीर परिस्थिती दखल घेत केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे कधी काहीही करून शेतकऱ्यांना कांदा खरेदी करा अशी विनंती केली होती. त्यानुसार केंद्र सरकारचे पावले उचलली आहे असं त्यांनी म्हटलं आहे. परंतु 12 रुपये 35 पैसे हे भाव कितपत योग्य आहे? कांद्याला किमान 2,000 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर करावा आणि सध्याच्या नुकसानीची भरपाई म्हणून प्रति क्विंटल 1500 रुपये अनुदान देण्यात यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून केले आहे. धन्यवाद. लक्ष्मी.